पेपर उघडा, एकेरी करा, सिंगल करा, उभं होता त्याला असा आडवा करा, त्याचं डबल फोल्ड करा आणि अशी डबल बंद किनार आणि दुहेरी बंद किनार तयार करून घ्या. डबल बंद किनार म्हणजे काय, कापड एकात एक डबल आहे किनार बंद आहे त्याला डबल बंद किनार म्हणायचं. दोन किनार आहेत, दोन्ही किनार बंद त्याला दुहेरी बंद किनार म्हणायचं. हे असं ठेवा आणि माप टाकायला सुरुवात करा. असं घेतलं तरी चालेल. आणि आता माप टाकू आपण सुरुवातीपासून. सरळ उभा टेप ठेवा आणि पहिलं माप टाका मोंढा उंची. मोंढा उंची म्हणजे जिथं आपण बाई जोडणार आहे त्या भागाला मोंढा उंची म्हणतो. मोंढा उंचीचं माप टाकत असताना काही जण त्याला आरमोल पण म्हणतात बघा. मोंढा उंचीचं माप टाकत असताना 5 ते 6च्या दरम्यान टाकायचं असतं. 5 इंच कोणाला हो, लहान मापाला. आणि मध्यमला किती मग, मोठ्याला किती, अगदी बरोबर. लहान मापाला बारीक मापाला 5 इंच, मध्यमला 5.5, मोठ्याला 6 किंवा पावणे 6 जरी घेतलं तरी चालतं. एका दुसरं खात्यापित्या घरच्यामध्ये लहान असेल तर. आता काय करायचं, बारीक मापाला 5, मध्यमला 5.5, मोठ्याला 6. तर आपलं माप कसं आहे ते बघायचं. आपलं माप कसं आहे, मध्यम. जर आपलं माप मध्यम असेल तर 5.5 घ्या. आपण ज्याला ब्लाऊज शिवणार आहे ती व्यक्ती जर लहान असेल तर 5 घ्या आणि खात्यापित्या घरची मोठी असेल तर 6 घ्या. हे माप कळलं का, कशाचं माप आहे, सगळ्यांनी बोला. किती ते कितीच्या दरम्यान, 5 ते 6च्या दरम्यान मधलं किती घेतलंय, ब्लाऊज उंची अधिक 1 इंच. परत बघा असा स्टेप ठेवलाय. दुसरं माप घेतलंय ब्लाऊज उंची अधिक 1 इंच. ब्लाऊज उंची किती हो, 12 अधिक 1 झालं 13. ही माप किती वेळ टाकायची आपल्याला, 3 वेळा. काय टाकायचे, आडव्या रेषा सरळ येण्यासाठी, हो की नाही. कशासाठी, आडव्या रेषा सरळ येण्यासाठी. इथं पण तेच माप टाकायचं, 5.5 आणि हे 13. इथून सरळ आडव्या रेषा काढा व रेषांना नावे द्या. इथून लाईन मारायची अशी आडवी 5.5 पासून म्हणजे मोंड्यापासून. इथून एक लाईन मारायची ब्लाऊज उंची पासून. ब्लाऊज उंची अधिक 1 इंच जिथे घेतले तिथून एक लाईन मारायची. बघा हा असा ब्लाऊज असणार आहे आपला. व्हिडिओ तिकडून चालू आहे त्यामुळे मी तिकडे केलेला हा असा ब्लाऊज आहे. तर वरती काय येणार आहे आपला शोल्डर, मध्ये येणार आहे छाती, खाली येणार आहे कंबर, हो की नाही. म्हणून नावं द्यायचीत आपल्याला. वरती काय आहे शोल्डर, मध्ये काय आहे छाती आणि खालची लाईन कुठली आहे कंबर. हीच मापं टाकायची, वर शोल्डरचं, मध्ये छातीचं आणि खाली कंबरेचं. तिथून पुढं माप टाकायचं. ओ हे मी सांगितलं तुम्हाला, ओ पासून येपर्यंत शोल्डर अधिक अर्धा इंचाचं माप टाका. अर्धी शोल्डर किती 5, त्यात मिळवायचे किती, झालं किती 5.5. इथं बिंदू कुठला घेतोय आपण, ए. इथं बिंदू कुठला आहे, ओ पासून येपर्यंत अर्धा शोल्डर अधिक अर्धा इंच, हो की नाही. त्यानंतर मिळाला बिंदू कुठला, ए पासून छातीपर्यंत किती इंच आत घ्यायचंय, अर्धा इंच. म्हणजे किती घ्यायचं, खाली 5. वरती 5.5 असेल, खाली 5 घ्या. घेतलं. इथं बिंदू काही नाही आहे तर ते फक्त जोडण्यासाठी घेतले 5. हे असं तिरपं जोडा. त्यानंतर AB बरोबर शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच. शोल्डर पट्टी किती आहे, 2.5. अधिक अर्धा किती झालं, मग शोल्डर पट्टीचं माप ए पासून टाकायचं का ओ पासून टाकायचं, ए पासून कुणीकडं, बी कडं. AB चं अंतर किती आहे, मग शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच. शोल्डर पट्टी 2.5 आहे, अधिक अर्धा 3. इथं बिंदू कुठला आला, बी. मिळाला बिंदू बी पासून ते कुठपर्यंत, छातीपर्यंत. काय करा, सरळ उभी रेषा काढली. CD बरोबर काय, 1/4 छाती. किती आहे 1/4 छाती, 8. अधिक अर्धा किती झालं, छाती किती पण असू दे त्यात वाढवायचं किती आहे, अर्धा. मग आता 8 आहे म्हणून अर्धा किती झालं, 8.5. इथून 8.5 घ्या आणि छातीचं माप कंप्लीट झालंय. इथं बिंदू कुठला आपला, डी. ह्याच्या पुढे 1.5 इंच काय घ्यायची, शिलाई मारायची, हो की नाही. 8.5, 9.5 आणि अर्धा 10. यानंतर मोंडाकार काढायचा. मोंडाकार काढत असताना इथून वरती किती घ्यायचं आहे आपल्याला, 1.5 इंच. घेतलं का, 1.5ला मार्किंग करा आणि इथून 1ला एक मार्किंग करा. म्हणजे इथून खाली अर्धा किंवा इथून इथं 1, इथं पुढं अर्धा. यानंतर काय करायचं बघा, आकार काढायचा. आकार काढत असताना बिंदू डी पासून म्हणजे छाती जिथपर्यंत आले तिथून सुरुवात करा, इथं जोडा. आणि हा असाच प्रेमानं कुठेपर्यंत जोडायचा, बिंदू एला. दुसरा आकार काढत असताना इथून इथं जोडा आणि हा कुठं जोडायचा, आतल्या तिरप्या रेषेला जोडला. त्यानंतर काय करायचं बघा, EF बरोबर काय, 1/4 कंबर. किती 1/4 कंबर, 7. अधिक अर्धा किती झालं, खालच्या कंबर रेषेवर येणार ना. मग इथं ई लिहा आणि ई पासून पुढे कशाचं माप टाकायचं, कंबरेचं. कंबर किती आहे, 7. अधिक अर्धा किती झालं, 7.5. इथं बिंदू कुठला आला, F. DF तिरप्या रेषेने जोडा. वर D आहे, हो की नाही, खाली F आहे. हे काय करा, जोडा. तिरप्या रेषेने जोडा. तिरपीच येणार ना, कारण वर 8.5 आहे, खाली 7.5 आहे.
ह्याच्या बाहेर किती इंच एवढं अंतर घेऊन काय काढायची? बघा डीच्या पुढं दीड घ्या, एफच्या पुढं दीड घ्या, म्हणजे ही काय झाली? शिलाई माया. पुढं EM बरोबर 3 इंच ते 4 इंच. ई पासून वरती किती घ्यायचं? 3 ते 4च्या दरम्यान. मग 3 ते 4च्या दरम्यान मधलं अंतर किती घ्यायचं आपल्याला? 3 इंच. इथून वरती किती घ्या? 3. हे बघा इथं घेतलं आपण 3. आपल्या कंबर रेषेपासून या रेषेपासून वरती 3 घ्या, हो की नाही? आणि इथं बिंदू कुठला घ्या? M. त्या EM पेक्षा हे FN किती इंचानं कमी? 1 इंचानं कमी, म्हणजे किती घ्यायचं? 2 इंच. इथं बिंदू कुठला? N. M शिलाई माया रेषेपर्यंत जोडा. इथं M आहे, हे N आहे, ती शिलाई माया रेषा. काय करा मग? जोडा तर जोडी. OX बरोबर काय? फ्रंट गळा. किती फ्रंट गळा? 5 आहे. प्रत्येकाचा वेगळा असेल, हो की नाही? कोणाचं 5 असेल, कोणाचं 5.5, कोणाचं 6. फ्रंट गळा कळलं का? प्रत्येकाच्या इच्छेनुसार, ग्राहकाच्या इच्छेनुसार असतो गळा. हा वरून 5 झाला. त्यानंतर बॅक गळ्याचं मार्किंग इथंच करून द्यायचं. इथं बिंदू कुठला? Y. ही खून कुठं करायचे? बॅक साईडला मार्किंग करायचं. खून म्हणजे मार्किंग इथं वरून किती घेतलं? 8. हीच खून कुठे केली? बॅक साईडला. गळ्याचा आकार घेत असताना इथून वरती घेतली, किती घ्यायला सांगितले? अर्धा किंवा पाऊण इंच घ्या. इथून सरळ हा गोलाकार काढून इथं जोडा. तसेच आकृती कट करा. बघा ही आकृती अशी झाली. एवढी आकृती काढून झाल्यानंतर आपल्याला कटिंग करायचं आहे. ह्याचं आता कटिंग करत असताना काय करायचंय? आकृती कट करा सांगितले, तसेच आकृती कट करा. माप टाकून सगळं झालेले. आकृती कट करत असताना कुठनं करायची? कंबर रेषेवरून आकृती कट करायची. कुठल्या रेषेवरून? कंबर रेषेवरून. त्यानंतर कुठल्या रेषेवरून? शिलाई माय रेषेवरून. त्यानंतर बाहेरचा मोंडाकार कट करायचा, हो की नाही? तेव्हा हा असा मोंडाकार कट करा बिंदू ए पर्यंत. एवढी आकृती कट झाल्यानंतर बिंदू ए वर, डी वर आणि F वर किती पदर पकडून? 4. ए वर घेतला, बी वर घेतला, डी वर घेतला आणि F वर किती पदर पकडून? 4. ही पदर पकडून खास घ्या घेतली. वरील 2 पदर पकडून MN क्रॉसपट्टी कट करा. ह्या काय 2 पदर पकडा आणि MN काय करा? क्रॉसपट्टी कट करा. केली. क्रॉसपट्टीवरील EM बंद किनार कट करा. केली. बिंदू M वर सरळ उलटची खून करा. म्हणजे क्रॉसपट्टी आपल्याला व्यवस्थित अशी जोडता येईल. हे बघा अशी जोडता येईल. त्याच्यामुळे काय केलं? बिंदू M वर मार्किंग करून ठेवला. क्रॉसपट्टीला बाजूला ठेवा. बॅक खालील किनारीपासून अर्धा इंच वर कट करा. बॅक काय करा? खालच्या किनारीपासून म्हणजे पाठीमागची बाजू किती इंचानं? अर्धा इंचानं वर कट करा. बॅकवरील बिंदू F वर म्हणजे साईड शिलाईसाठी आणि E आणि Fच्या सेंटरमध्ये किती? 2 पदर पकडून काय करा? टक्ससाठी खास घ्या. इथे खास घ्या. त्यानंतर फ्रंट बॅक दोन्ही गळे आकाराप्रमाणे कट करा. वरून 1.5 ते 2 इंचावर कट करा. त्यानंतर फक्त 2 पदर पकडा आणि फ्रंट गळाकार कट करा. त्यानंतर फ्रंटला बाजूला टाका. हा गळा पाठीमागच्या गळ्याच्या मार्किंगपर्यंत खाली घ्या आणि हा गळा कट करा. फ्रंट मुंड्याचा आकार कट करा. हे बघा. यानंतर ती बॅक साईड आहे, हा फ्रंट आहे समोरचा. ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये काय करायची? खास घ्या. ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये काय करा? खास घ्या. M आणि यांच्यामध्ये बरं का, इथंपर्यंत सेंटर नका काढू. M आणि यांचं सेंटर काढा. इथून वरती किती इंचावर? 2.25. आणि इथून इकडे किती? 1 इंच. ह्याचा ह्याचा इथून वरती खाचा घ्या. किती खास झाल्या? 4. फ्रंटवर किती खास झाल्या? 4. म्हणून याला कुठला ब्लाऊज म्हटला जातोय? 4 टक्स म्हणजे 4 टक्सवाला ब्लाऊज जो आहे तो कुठला ब्लाऊज आहे? साधा ब्लाऊज आहे. साधा. आकृती पूर्ण उडा, एकेरी करा आणि फ्रंटच्या सेंटरमधून काच बटन पट्टीसाठी काप घ्या. इथून काय करायची? ही आकृती उघडायची, एकेरी करायची, मधून कट करायचं काच पट्टी बटन पट्टीसाठी. हे बघा असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. बघणाऱ्यांना कसं अगदी बघतच राहावं. मोंडा कट केलेला आहे.
सगळं कट केलेलं आहे, काही सुद्धा राहिलेलं नाही. कुठला ब्लाऊज झाला? साधा ब्लाऊज. परत का कट केला?